अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघात यंदा अनुसूचित जाती महिला हे आरक्षण पडल्यानं राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय। या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी विविध राजकीय पक्षातील इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून सध्या गाठीभेटी, बैठका आणि राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत। या मतदारसंघात महायुतीच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। महायुतीकडून हेरवाळच्या लोकनियुक्त सरपंच रेखा जाधव, अब्दुलाटमधून सौ कांबळे, वर्षा भाऊसाहेब कदम, स्वाती मधाळे यांची नावं चर्चेत आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही या मतदारसंघात सक्षम व जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। सामाजिक कार्य, महिला सबलीकरण तसेच स्थानिक पातळीवरील लोकप्रियतेचा आढावा घेत उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीनं पक्ष पातळीवर हालचाली वाढल्या असून अब्दुलाट येथील पंचायत समितीच्या माजी सभापती अश्विनी कांबळे, जयश्री आवळे, माया कुर्णे यांची नावं चर्चेत आहेत। अनुसूचित जाती महिला आरक्षण असल्यानं स्थानिक नेतृत्वाला संधी मिळावी असा सूर दोन्ही आघाड्यांमध्ये ऐकू येतोय। जरी अद्याप जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असल्यानं इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची सुरुवात केली आहे। विविध सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती, मतदारांशी संवाद तसेच विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यावर भर दिला जातोय। एकूणच अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघात यंदाचं निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्ह स्पष्ट दिसत असून अंतिमतः कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। आगामी काळात आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।